एक वडार आला. त्यानं ते पाहिलं, पाटील एवढा चांगला दगड बाथरूममध्ये का ठेवलाय? माझ्याकडं पाठवून द्या, चांगला वरवंटाने पाटा करून देतो. वडारानं तो दगड नेला. त्या वडाराकडे एक शिल्पकार आला, मूर्तिकार. तो म्हणला, काय आणलं रे? म्हणलं, पाटावर. काय बावळा आहेस काय? मूर्ख आहेस काय? एवढा चांगला दगड वरवंटा पाटा करते काय बावळ्या? माझ्याकडं दे, मी तुला याची गणपतीची चांगली मूर्ती करून देतो. आता ऐका, दगड एक आहे का बदलला? दगड एकच आहे ना? दगड बदलला का? नाही. दगड पाहणाराची नजर बदलली. हां, मग नजर का बदलली? ज्याची जशी लायकी आहे तसं ना. पाटलाला काय दिसलं? बोला जा. काय दिसलं? नाल्यावरची पायरी. पाटलीला काय दिसलं? नाणीतला. वडाला काय दिसलं? पाटा, वरवंटा. आणि शिल्पकाराला काय दिसलं? रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. दगड एकच आहे, प्रत्येकाची नजर वेगळी आहे. आता ऐका, विश्व एकच आहे, विश्व एकच आहे, प्रत्येकाची नजर वेगळी. मग या विश्वाकडं बघणारे 4 वर्ग आहेत. एक पामर, दुसरा विषयी, तिसरा मुमुक्षू, चौथा मुक्त किंवा संत. मग पामर कसं बघतो? या जगाकडं पामर काय बघतो? ज्ञानोबाराय सांगतात, ऐसेनी विश्व सकळ जेने विश्वची मानिले केवळ. पामर सगळं विश्व आपलं भोग्य मानतो. सगळं विश्व माझं भोग्य आहे. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पुंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. विलासमिष्टान विलासमिष्टान करोनिया. करोनिया. विलासमिष्टान करोनिया. विलासमिष्टान पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान. विलासमिष्टान करुणिया. विलासमिष्टान करुणिया. पामराला जगत भोग्य आहे. बस, जगत तुझं भोग्य आहे. तुम्हाला कोणाला माहीत नसलेली एक गोष्ट सांगतो. लय दिवसांचा दादा महाराज सातारकर. दादा महाराज सातारकर काय म्हणायचे? अरे हे जग सगळं देवानं भोगण्यासाठी केलंय म्हणायचे बरं का. त्याच्या पुढं काय म्हणायचं माहिती आहे का? त्याच्या पुढं म्हणायचे, ब्रह्मचारी कुणी राहावं ही जडी आलं. दादा मुद्दाम सांगितलं वाक्य नाही. आम्हाला एवढंच माहीत आहे,
पिंड पोसावे आदमाचे. पामर जगाकडं भोग्य म्हणून पाहतो. विषय म्हणजे संसारी. संसारी काय म्हणतो? संसारी जगताकडं आपल्या जीवनाचं साधन म्हणून पाहतो. आमच्या जीवनाचं हे साधन आहे. मुमुक्षू काय पाहतो? मुमुक्षूची जगताकडे बघण्याची दृष्टी काय? मुमुक्ष जगताकडे पाहतो. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. आठवी गोपाळ तेचेही. तुका म्हणे तूची खरा पसारा. विक्रम सांगतोय पामर, विषयी, साधक, चौथा ज्ञानी. ज्ञानाला जगत कसं दिसतं? ज्ञानाला जगत दिसतच नाही. ज्ञानाला जगत दिसतच नाही. ज्ञानी जगत मानतच नाही. ऐका, मृगजळ. हा, मृगजळ. मृगजळ कोणाकोणाला दिसतं? हरणाला. हरणाला दिसतं मग त्याला मृगजळ म्हणतात. हरणाला दिसतं. माणसाला दिसतं का नाही? दिसतं. फरक काय? हरणाला मृगजळ दिसतं आणि खरं वाटतं. झालं. आपल्याला दिसतं का नाही? आपल्याला दिसतं. खरं वाटतं का? नाही. सूर्याला दिसतं का? सूर्याला दिसतच नाही. कनिष्ठ अधिकाराच्या माणसाला विश्व खरं वाटतं. मध्यम माणसाला विश्व खरं वाटत नाही. आणि ज्ञानाला विश्वच नाही. ज्ञानाला विश्वच नाही. मला पुढे जायचं आहे. एक पामर भोग्य, एक संसारी साधन, एक साधक त्याज्य आणि एक ज्ञानी तुच्छ किंवा शून्य म्हणा. आता पुढं आहे का? याच्या पुढं आहे, या चौघांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे का? एकानं भोग्य मानलं, एकानं साधन मानलं, एकानं त्याज्य मानलं, एकानं शून्य मानलं आणि एकानं पूज्य मानलं. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा विश्वदेव सत्य विश्व
विश्वदेव सत्य जीवदया जवळे असे जीवदया जवळे असे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे ऐसा जातानुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे ऐसा जगानुभव विश्वदेव सत्यते देवतया जवळे असे देवतया जवळे असे प्रत्येकानं विश्वाकडं वेगळ्या नजरेनं बघितलं. संतांनी काय पाहिलं? संतांनी काय पाहिलं? संतांनी देव पाहिलं. पण सगळ्यामध्ये संतांची दृष्टी श्रेष्ठ आहे. असं आहे, ज्यांनी विश्वभोग्य मानलं त्यांनी विश्वभोगासाठीच मानलं. ज्यांनी त्याज्य मानलं त्यांनी सोडण्यासाठी मानलं. ज्यांनी शून्य मानलं त्यांनी मानलंच नाही, पण यांनी मात्र देव मानलं. हे सगळ्यात मोठी दृष्टी आहे, लक्षात ठेवा. जागता जगदेव राखा काही जागता जागा झाल्यावर मग देवदेव आहे. ऐका, अंगठी सोन्याची आहे ना? अंगठी सोन्याची आहे ना? अंगठी सोन्याची आहे, बरोबर. दुसरं वाक्य, अंगठीत सोनं आहे का नाही? अंगठी सोन्याची आहे. अंगठीत अंगठी म्हणा 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 की, बोला बोला, घाबरू नका, बोला. अंगठी सोन्याची, अंगठीत हा अंगठी कशाची आहे? अंगठीत काय आहे? बरोबर आहे. हे हा वेदांत आहे बरं का, सामान्य नव्हे. हे अंगठी सोन्याची आहे, अंगठीत सोनं आहे. आणि तिसरं वाक्य आहे का, अंगठी सोनं आहे. अंगठी सोनं आहे. अंगठी सोन्याची आहे म्हणजे जगत भगवंताचा आविष्कार आहे. झालं. अंगठीत सोनं आहे म्हणजे जगतात देव आहे.
आणि अंगठी सोनं आहे म्हणजे जगदेव आहे. हा लक्षात ठेवा. अंगठी सोन्याची म्हणणं हे बी कनिष्ठ आहे. अंगठी सोन्याची मानली तर सोनाराला ठोकावं लागतं. जगदेवाचं मानलं तर देवाला ठोकावं लागेल. नाही, अंगठीमध्ये सोनं आहे म्हणलं तर अंगठीची व्याप्ती जास्त झाली, सोन्याची कमी झाली. यात सूत आहे का नाही? शर्टात सूत आहे का नाही? शर्टात सूत आहे म्हणजे शर्ट मोठा झालं का? म्हणजे जगताची व्याप्ती वाढली, ईश्वर संकुचित झाला. पण अंगठीचं सोनं आहे म्हटलं की याचा अर्थ असा आहे की देवापासून जगत झालं नाही, जगतामध्ये देव नाही, जगत देव आहे. याचा अर्थ एवढाच झाला की जगताच्या रूपानं देवच नटला. विश्वदेव सत्यत्वे. बाळासाहेब, तुम्ही पंढरपुरात राहताय, पंढरपुरात वेदांत आहे का नाही? वेदांत पंढरपुरात वेदांत आहे. वेदांत काय सांगतो? ब्रह्म सत्यम जगन हमको मंजूर नाही. विठ्ठला विठ्ठला आम्ही मंजूर नाही करते भाई. अरे जग जर देवाचा आविष्कार असेल आणि देव जर सत्य असेल तर जगत मिथ्या कसं होईल? असं आहे. बाबा सोडून द्या. मी काय कुणाच्या विरुद्ध मोहीम आखलेली नाही, पण मायावादांचा मिथ्यावाद मी ऐकतोय. त्याला 50 वर्ष झाली देवा, आणि त्यांचा मिथ्यावाद प्रवचनापुरताच असतो. प्रवचन झालं की त्यांची गाडी बॉडी माडी यफडी लपडी सगळं सत्यच असतंय. मला टीका नाही करायची. मला काय सांगायचं आहे? विश्वदेव त्यांनी जगताकडं तुच्छ नाही पाहिलं, मिथ्या नाही पाहिलं, त्याज्य नाही पाहिलं. त्यांनी जगताकडं, हे जगत म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे म्हणून ते जगताला पूज्य मानतात. ते जगताला पूज्य मानतात म्हणून जगत त्यांना पूज्य मानतं. पूज्या पूज्य मानो पूज्यमान माझे सखे हरिजन. माझे सखे हरिजन, माझे सखे हरिजन, माझे सखे हरिजन, माझे सखे पूज्या पूज्यमान. आता सगळी आधी सांगत नाही. पूज्य कोण आहे? पूज्य गाय आहे, गायला पूज्य संत आहे. पूज्य कोण आहे? पूज्य तीर्थ आहे, तीर्थाला पूज्य संत आहेत. पूज्य सकळ लोका विश्वास. हो, सांगा अगोदर. काय त्यांचा महिमा ज्यांची ब्रह्मा ज्यांची
सकळ लोक विश्वाधाले विश्वाधाले विश्वाधारे पूज्य सकळ लोक विश्वाधारे पूज्य सकळ लोका जगामध्ये जे पूज्य आहेत ना त्यांना पूज्य संत आहेत. कोण पूज्य आहेत? मगाचं प्रमाण जागता राखा काही भाव. कसा भाव राखाल? बरोबर आहे. अवघा क्षेत्रफळ उजावा सकळ, तो पूज्य आहे. आता जो पूज्य आहे ना, जो पूज्य आहे त्यांना हे पूज्य आहे. देवत या जवळी आसे देवात या जवळी आसे पापनाशी दरुशने पापनाशी दरुशने देवात या जवळी आसे देवात या जवळी पापनाशी दरुशने पापनाशी दरुशने 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 देवता या जवळी आसे देवता या जवळी आसे पूज्यमान नारद द्वारकेला गेले आणि आईसाहेबाकडे गेले. विचारलं, आईसाहेब स्वारी कुठं आहे? आईसाहेब म्हणल्या पूजा करतायत. हा. नारद म्हणले काही चाललंय काय? आम्ही सगळे ह्याची पूजा करतो आणि हा कुणाची पूजा करतोय? घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. झालं का? अरे सबका मालिक एक. जाऊ द्या. अरे हा कुणाच्या नादाला लागलाय? हा म्हणून गेले, दाराच्या फटीतून पाहिलं. कुणाची पूजा करतोय? वा, देव पूजा करतो ते कुणाची ऐका. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक या सांबरी शशुक शौनक बी रुक्मांगदा
वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानी येतान भागवतान स्मरावी गाली दंडवत वत पूजोनी पूजोनिया झाली दंडवत पूजोनिया निर्गुण आकार झाला गुणवंत आकार झाला गुणवंत खाली दंडवत पूजोनिया खाली दंडवत पूजोनिया निर्गुण आकार झाला गुण घाली दंडवत भगवंताच्या चार हातात काय शंख चक्र गदा पद्म त्यांना विचारलं तुम्ही चार हाताने काय करता त्यांनी सांगितलं चक्रे अभिमानाचा करी चेहरा गदेनं काय करता मोह ममता छेदी गदा शंकानं काय करता शंके उद्बोधी निजबोधा आणि कमळानं काय करता कमळे सदा निज भक्त पूजी त्यांना विचारलं तुम्ही कमळ का घेतले भगवान म्हणले बाबा अचानक साधू भेटला तर फूल हुडकायला नको म्हणून तो पहावा हे म्हणून अचक्षुषी मज हातीचे निलीला कमळे म्हणून देव यांच्याजवळ आहे या शरणावर शंका आहे त्याचा सांगत नाही वेळ राहिला तर सांगतो अजून एक गोष्ट सांगतो शंका अभंगात नसते बरं का नितीन शेठ शंका अभंगात नसते शंका बुवाच्या मनात असते अजून सांगतो आमच्याही मनात शंका नसते कीर्तनाचा टाइम वाढवण्यासाठी आम्ही शंका निर्माण करतो तुम्हाला खरं सांगतो वाईट वाटून करा उकळीकर नाही सगळ्याकडले लोक आले वाईट वाटून घेऊ नका नाही वाटणार ना नाही वाटणार ना जाऊ द्या कीर्तन गाडीत बसेपर्यंत जाऊ द्या विषय काय शंका असा एकदम अल्पाक्षरम त्यांच्याकडे देव कसा राहतो दुसरी शंका आहे त्यांच्या दर्शनात काय होतं आपण
समता बुद्धी झाली समता काम क्रोधा नाही झाली बुद्धी झाली समता बुद्धी झाली काम क्रोधा नाही झाली बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता काम क्रोधा नाही झाली बुद्धी बुद्धी झाली समता बुद्धी झाली जो हरकत नाही देश करत नाही काम का आणि आपण पेची आपला ठाई झाला या लागी काही अपेक्षेनं जो दया पडवते काही नाही आपण पेची आपल्या ठाई झाला या लागी काही आकांक्षेनं इच्छा कमाय लक्षात ठेवा इच्छा कधी आहे माहिती आहे का इच्छा द्वैतात आहे अद्वैताची इच्छा नाही जे दिसतंय ते आपल्यापेक्षा वेगळं वाटलं तर इच्छा इदम नेस्त्यात हे मला पाहिजे इदम नेस्त्यात अरे पाहिजे तुला नको काय सांग ना बाई भोळी बुवाकडे गेली म्हणलीत महाराज तुमचं जेवण माझ्या घरी सांगितलंय काय करू महाराज म्हणले साधं करा लय काय गोडधोड करू नका मग बाई म्हणली वरण पोळी भात बस 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 नंतर बाई परत आली म्हणले भातावर तूप चालतं का चांगलं आहे नंतर बाई म्हणली कोरड्या खाता का हो खातो नंतर म्हणली थोडीशी भजी तळू का नंतर म्हणली पापड खाता का पापडाशिवाय जेवणच होत नाही नंतर म्हणली थोडंसं आंबट श्रीखंड आणू का आणा अगोदर काय म्हणला होता काय म्हणला होता जेवण कसं करा जाऊ द्या ती गेली कार्यकर्त्याकडं अहो म्हणली महाराजांना विचारलं जे विचारत होतं म्हणतात कार्यकर्ता शहाणा होता तो म्हणला त्याला नेऊच नको त्याला उद्या भंडाऱ्यात बसव इदम मेस्त्या आज तुला नको काय सांग ना का का इति इच्छा कामशब्दित कारण काय कारण आहे अहंकार चिदात्मानो एकीकृत्या अविवेकता अज्ञानामध्ये इच्छा आहे
ज्ञानामध्ये इच्छा नाही म्हणून यांना इच्छा नाही. काम क्रोधा नाही झाली. काम नाही म्हणून क्रोध नाही. काम आला की क्रोध आला. यांना काम क्रोध नाही. भूती झाली. समता काय प्रमाण आहे हो. सगळ्या भूतामध्ये यांना समानता झाली. काय उच्च अवस्था असेल. नुसती कल्पना करा. बाबा माझी तुम्हाला विनंती आहे. नुसतं म्हणण्यामध्ये जीवन चाललंय आपलं. म्हणण्यामध्ये सांगण्यामध्ये. कधीतरी आरताशी समरस व्हा ना. कधीतरी लादा की आम्ही म्हणतोय काय आणि वागतोय काय. काही देखता होईन सकळा भूती. म्हणा म्हणा नुसतं म्हणा. हो अगदी बरोबर. माझे पाठ आहे. दिंडीत चालताना काय भजन करतात बाबा 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 बाबा. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानू लाता. आणि हॉटेल दिसलं की टाळा सकट जातोय तिकडं. एका हॉटेलला बोलतो आणि काय सांगतो मोक्ष सुखा हानू लाता. नको वैकुंठीचा वास. वा 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 वा. नको वैकुंठीचा वास. आ नको वैकुंठीचा वास म्हणतो. नको वैकुंठीचा वास आणि राहतो लॉजवर. हा आमची व्याख्या आहे बाळासाहेब. आमची व्याख्या आहे. ज्याला लाभ नाही त्यानं लॉजवर राहावं. हा आणि जो सर्किट झालाय त्यानं सर्किट हाऊसला राहावं. जाऊ द्या. माझं म्हणणं आहे लाजा लाजा. कधीतरी रडावं. रडा कधीतरी. का सांगतोय. लय सांगत नाही थोडं सांगतो. राधाई काय म्हणली. मामांची तुमच्या मुलाला सांगा 2 लेकरं झाल्या थोडक्यात सांगतो. अर्धा पोट तास लागेल एका दृष्टीला. दामूशेठी म्हणले नामदेवा तुम्हाला 2 मुलं झाल्यात. पहिल्यासारखं कसं चालेल. काहीतरी काम करा. बाबा काय करू सांगा. काय नाही कापडाचा गठरा घ्यावा आणि बाजारात जावं. दुसऱ्या दिवशी कापडाची गठडी घेतली आणि मंगळवेढ्याला गेले. जाताना रस्त्यावर महिना थंडीचा. रस्त्यात लागलं गोपाळपूर. गोपाळपूरला गठडी खाली ठेवली पाणी पिण्यासाठी. बघितलं तर सगळी दगडं उघडी बोडकी. आय 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 आय. बाबांनो तुम्हाला थंड वाजत असेल. वारा लागतो पाऊस लागतो ऊन लागतो. सोडली गठडी आणि पांघरून घातली की. मला एवढंच विचारायचं आहे. हा उद्योग शहाण्या माणसाचा का बावळट. जबाबदारीने सांगा. शहाण्याचा आहे का बावळट माणसाचा आहे. शहाण्याचा आहे. बरोबर आहे तुमचं. अगदी नक्की बरोबर आहे. शहाण्याचा आहे. मग दुसरा प्रश्न आहे असा शहाणपणा आपण का करत नाही. का करत नाही त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही मला माहित आहे. का करत नाही. बावळट म्हणून विठ्ठला. आता त्यांच्यावर पैसे कुठे आहेत हो. एक मोठा दगडचा गणोबा तुम्ही साक्षी पुढच्या बाजारी पैसे जवळ द्या. 4 वाजताच माघारी. दामूशेठी म्हणले नामदेवा तुम्ही लवकर आला. बाबा धंदा झाला. कसा काय. सगळी कपडे गेली. हा दामूशेठी म्हणतात आल्या का. अरे मी जन्मभर व्यापार करतो माझे गेले नाहीत. सगळी गेली कपडे. काय दरानं गेली. म्हणजे उधार. मग दामूशेठी म्हणले मग बरोबर आहे. मग धंदा होणार नक्की. आता काय करावं. उधार पण काय जामीन बिमीन आहे का. आहे म्हणले. गणोबाला जामीन ठेवलाय.
दुसऱ्या बाजारी बाबा कपडे देता का? राधा ईशानी आहे, लक्षात ठेवा. बुवा बावट असला तर चालतो, बाई चांगली पाहिजे. हां, बाई म्हणजे तुमच्या भागात बाई म्हणतो म्हणा, आमच्या भागात बाई म्हणले वेगळाच अर्थ आहे. बायको चांगली पाहिजे. राधाई म्हणली मामांजी नका देऊ, म्हणा पहिले पैसे घेऊन या. गेले. आता कुठे पैसे? एवढी नवी कपडे कोण ठेवल का हो? अहो सोहळ्यामध्ये काय तर वाटायला घ्या, तिंडी सोडून पळते ती. नवी कपडे ठेवतील बाई. आमच्या भागात म्हणे, आमच्या भागात फुकटचं घावलं आणि बापल्याक धावलं. गणोबा हे काय कपडे घालवली? असं चालणार नाही. मला बाबा पैसे मागतील, पैसे द्या बघू बरं. आता गणोबा कशाला बोलतो? घेतला गणोबा डोक्यावर आणि गेले घरी. दार उघडलं आणि गणोबा आत ठेवला. आणि राधाई म्हणली काय आणलंय हो? म्हणजे जामीन आणलाय. विना घेतला आणि गेले भजनाला. आणि राधाई तिनं दार उघडलं. आत्ता काय करावं? धोंडा आणलाय. दामूशेठी आले. अगं राधाई नामा आला होता का? आले होते. पैशाबद्दल काय बोलला का? पैसे मिळाले नाहीत, पण जामीन धरून आणलाय. कुठं आहे? राधाई म्हणली मामांजी तुमच्या लेकराचं कौतुक ऐका. मामाजी ऐका, पुत्राची माग धोंडे अशी घरात कोंडी येईल. तुमच्या लेकानं धोंडा कोंडलाय, धोंडा घ्या कपाळ वळवून. दामू शेट्टीनी दरवाजा उघडला. जेवढ्या वेगात उघडला तेवढ्या वेगात झाकला. खटकन. राधाई गडबडली. काय झालं? काय साप बीप शिरलाय काय? मामांजी काय साप आहे का? नाही. काय आहे मग? आली. तिच्या कानापाशी तोंडण्यात सांगितलं. काय काय सांगितलं? मी सांगताना एवढी जबाबदारी घेतली की माझा शब्द माईकवर सुद्धा जाऊ नये. तरी तुम्हाला कळालं का नाही? याचा अर्थ सोन्यावर किती बारीक लक्ष आहे तुमचं. बारीक असेल नाही तर काय 1.5 लाख रुपये. विषय काय सांगितला? पुढचं सांगायचंच नाही, लय लांब आहे. काय काय आहे काय? जळी स्थळी काष्टी पाशानी काय? म्हणून भूती झाली समता. आता एकदा समता झाली की तुका म्हणे भेदा भेद, भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद. गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी आसे, आसे देवतया जवळी आसे. गेला वाद खंडोनी, गेला खंडोनी, देवतया जवळी आसे, आसे देवतया जवळी सांगा. सगळ्यांना करू दे की. हे एकानं म्हणा आणि सगळ्यांनी म्हणा. काय झालं तर उद्या मला कोर्टात न्या, काय बिघडत नाही. सगळ्यांना म्हणणार. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव,
ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव विश्वदेव सात्वत्वे विश्वदेव सात्वत्वे तत्त्वे देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे मला परळीला सगळ्या देशातला त्यांच्या वडिलांनी पप्पा पप्पांनी परळी म्हणजे तात्या महाशिवरात्रीला परळीला यात्रा असते यात दिवस काय भावार्थ झाला तरी बाप्पांनी माझ्या कानात सांगितलं तात्या आमच्या भागातल्या लोकांना चाली द्याव्या लागतात जरा काय बोलू नका म्हणलं नाही बोलत सांगा तुम्हाला खोटं वाटेल पण खरं आहे मी चाली मोडल्या बाप्पांनी 14 चाली दिल्या किती 14 चाली मला म्हणले तात्या क्षमा करा पण आम्हाला लोक सांभाळावे लागतात म्हणजे 14 गावचे लोक त्यांना चाली दिल्या तरी आणखीन गावं शिल्लक राहिली गवयांनी एवढी क्रांती केल्या सगळी गावं कॅन्सल करून टाकली विठोबा दोन चरण सांगतो सेवा संपवतो तुका म्हणे भेदाभेद कोणते बरं का इथं जगत आणि परमात्मा यांच्याकडे जाऊ नका भेद कोणते 5 प्रकारचे भेद पहिला भेद आहे जड जडातला
जड जडाचा भेद. उदाहरणार्थ माझ्यापुढं माईक आहे, खुर्ची आहे, हे कशाचं आहे? लोखंड आहे. हे काय आहे? प्लॅस्टिक आहे, नाही फायबर आहे. हा धातू आहे आणि हे प्लॅस्टिक आहे. याला म्हणायचं जड जडातला भेद. झालं का? संतांनी जड जडाचा भेद ठेवला नाही. आता प्रमाण म्हणत नाही, सोने आणि माती आम्हा समान आहे. झालं का? गोष्टी सांगत नाही. दुसरा भेद आहे जड जीवातला. जड जीवातला भेद. जड जीवाचा भेद काय? जड आपल्याला आपल्यापेक्षा भिन्न वाटणं आता सांगून गेलं, कशाला सांगू? जड जीवातला भेद. माळावरची दगडं वेगळी वाटली का? तिसरा भेद आहे जीव जीवाचा. जीव जीवाचा म्हणजे बैल जीव आहे, आपण बी जीव आहोत. कुत्रा जीव आहे, आपण बी जीव आहोत. रेडा मनुष्य जीव आहे का नाही? दोघात एक आहे पशु, एक आहे मनुष्य. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे हा जीव जीवातला भेद संपवला. चौथा भेद आहे जड ईश्वरातला. जड आणि ईश्वर. भागवतामध्ये प्रमाण आहे, सांगतो, ठल विठल आठवणा. ज्योतिषी सत्वानी दिशोद्रुमादी. सुरुवातच आठवणा नाही हो, श्लोक आहे श्लोक. ज्योतिषी सत्वानी सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः भक्ती ते जवामी जीव जंतू भूत शांत होऊनी होत काम करा. आणि पाचवा भेद आहे जीव ईश्वरातला. संतांनी तोही भेद ठेवला नाही. संत म्हणले तुझं माझं नाही भेद केला सद्गुरू. आता मगाची शंका 5 मिनिटात सांगतो. शंका काय? देव तयाजवळी असे. देव तयाजवळी असे असं म्हटल्यावर काय झालं? देव तयाजवळी असे, आमच्या जवळी नसे. देव संताकडं आहे, दुसऱ्यांच्याकडं. देव संताकडं आहे म्हणलं, दुसऱ्याकडं नाही म्हणलं तर देवाच्या ठिकाणी वैषम्य येतं. देव संताकडं आहे, दुसरीकडं नाही असं म्हणलं की देवाच्या ठिकाणी एकदेशीपणा येतो. देव संताकडं आहे असं म्हटलं की देव परिच्छिन्न होतो. असे खूप अपेक्षा आहे. असे मग काय? मग दुसरीकडे नाही का? आहे. दुसरीकडे कसं आहे? दुसरीकडे आहे सर्वस्तेच्या अहम हृदिसन्निविष्टो. गीतेमध्ये चहा आहे बरं का मंडळी, चहा सोडू नका. गीतेमध्ये चहा आहे, सर्वस्तेच्या अहम आहे ना. आणि चहा करण्यासाठी विष्टो लागतो आहे ना. हृदिसन्नी विष्टो. अजून आहे का? अजून असं आहे गीतेमध्ये भगवंतांनी एक अवतार ठेव खाली लागला का डुबर करायला. आणि वेळेच्यात सोडायला आपले कीर्तन. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला आपली आणि अर्जुनाची दोघांची जन्मतारीख सांगितलं. बाळासाहेब हां, बहुनी मे. माझा जन्म मे मध्ये झाला.
आणि जन्मानी तो 4 जून असं सोडा सर्वस्यचे अहम. भगवान सगळीकडे आहे. सगळीकडे जो भगवान आहे ना तो भगवान सामान्य आहे आणि यांच्याकडे आहे तो विशेष आहे. बाहेर 10 कोटी मूर्ती रूपा बाहेर मूर्ती रूपा साठवणारा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर आता पाप सांगतो आणि सेवा संपवतो. पाप नासे कोणतं पाप? आपली जी पाप होतात त्या पापाचे 10 प्रकार सांगितले आहेत. 10 कोणते? शरीराची 3, वाचेची 4 आणि मनाची 3. 10 पाप. शरीराची 3 कोणती? हिंसा, चोरी, व्यभिचार. शरीराची. वाचे 4 कोणती? निंदा, असत्य, कठोर आणि जल्पण. खोटं बोलणं, निंदा करणं, कठोर बोलणं आणि उगं बाष्पळ बडबडणं. मला विचारा मुंबईत कोण आहे, मला विचारा मुंबईत कोण येणार. अरे तुला करायचं काय? उद्या मीडिया सांगते की ग बस की जरा. बडबडणं. अजून आहे का? हा, अरे देवेंद्र उगत नाही आला, पैसे किती वाटल्यात मला विचारा. तुला विचारून वाटल्यात का? बडबड. कारण नसताना गल्लीत बसायचं आणि दिल्लीची मापं काढायची. म्हणलं मोदीला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. त्याचं वर्ष 75 झाले, तो रिटायर झाला की तुलाच बोलवायचं. काय काळजी बोल. काय सांगितलं? कुणाला तो काय सांगितलं? निंदा. हां झालं का? जे विठ्ठल होईपर्यंत लक्षात राहू दे का? बोला. निंदा. आता काय करावं? असत्य, कठोर आणि बडबड. आणि मनाची 3. अभिमान. एक अभिमान, दुसऱ्याचं वाईट चिंतायचं आणि तिसरं नको तो विचार करायचा. काय नडलंय का? बंडा तात्याला याला वेळ लागला. गणेश बुवांनी जाहीर केलं होतं 8 ते 10. म्हणले तात्या कुठंपर्यंत आलाय? म्हणले पडले चालू आहे. नंतर परत फोन लावला, स्विच ऑफ. फोनच लागायचा बंद झाला. 8:45 वाजले, काहीच कळत नाही. 9 वाजले, ह्यांचं टेन्शन वाढलं. लोक म्हणले काय झालंय? सांगता येत नाही, कुठंतरी अपघात झाला असला पाहिजे. मी म्हणलं त्या का आमच्या वाट्यावर अपघातच आहे बाई. चांगलं चिंतन करा की थोडंसं चांगलं चिंतन करावं. काय देवेंद्र फडणवीसचा फोन आला असेल, त्यांनी त्याला मुंबईला बोललं असेल आणि म्हणले असतील मुंबईचा महापौर तुम्हाला करायचे म्हणून. विषय सोडा. परत सांगतो, चोरी, हिंसा, व्यभिचार शरीराची. निंदा, कठोर बोलणं, असत्य बोलणं, वाया बोलणं वाचेची आणि मनाची. अभिमान धारण करणं, वाईट चिंतन करणं, दुसऱ्याचा द्वेष करणं. एवढंच सांगतो. बाबा ही पाप जाण्यासाठी जगात चिकार प्रायश्चित आहे. या पापासाठी संत कशाला? संत भेटल्यावर कुठलं पाप जातं? आत्मदर्शनी आढळू असे जो अविद्येचा मळू तो नाशी हे निर्मळ प्रकाशे. एक प्रमाण सांगतो, सेवा संपवतो. एक प्रमाण कोणतं? धन्य आनंदाची सापडली भेट त्याने संत सज्जन भेट दे सत्य त्याने फेडियेला बुद्धीचा दृष्टी दाखविला
तुकाराम 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 तुकाराम